हा मतदारसंघ 100% निवडून येणार हे माहिती असल्यामुळे इथे सभा घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही हे मला माहिती होतं। पण तरी देखील अशा सगळ्या मतदारसंघामध्ये किमान आपण प्रचार संपल्यानंतर रात्री आपल्या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी या दृष्टीनं अशा काही मतदारसंघामध्ये मी फिरतोय आणि म्हणूनच आज तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची भेट व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही आहे। खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून नाईक साहेबांकडे पाहिलं जातं आणि मी नेहमी पाहतो की मी मुख्यमंत्री असताना असेल, मी विरोधी पक्ष नेत्यांना असेल किंवा आता उपमुख्यमंत्री म्हणून असेल, या नवी मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट ही जर जनहित विरोधी असं नाईक साहेबांना वाटलं तर ते प्रचंड अस्वस्थ असतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नवी मुंबईच्या विकासामध्ये तसूभरही डायल्युशन होऊ नये, चुकीचं काम होऊ नये, कुठेही चुकीचे रिझर्वेशन जाऊ नये, चुकीच्या पद्धतीनं जागांची विक्री होऊ नये, नवी मुंबईचे जे मैदान आहेत ते वाचले पाहिजेत, मँग्रोव्ज वाचले पाहिजेत, या ठिकाणचे जे काही आपले लंग्स आहेत, आपली फुफ्फुसं आहेत, अशा ग्रीन स्पेसेस वाचल्या पाहिजेत, याकरता टोकाचा आग्रह त्यांचा असतो आणि त्याकरता पडेल ती किंमत देऊन संघर्ष ते करत असतात। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज नवी मुंबई हे शहर देशातलं एक अतिशय उत्तम आणि सुंदर शहर झालं आहे। याचं कारण अशा प्रकारचे नेते या शहरामध्ये सातत्याने लक्ष ठेवून असतात आणि या शहराला एक दिशा देत असतात। महानगरपालिकेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी ही दिशा देण्याचं काम केलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की याही वेळी आधीपेक्षा आजपर्यंत त्यांनी जी काही मॅक्सिमम लीड घेतली असेल, जो साहेबांचा रेकॉर्ड असेल, स्वतःचाच रेकॉर्ड यावेळेस ते तोडतील आणि प्रचंड मताने निवडून येतील।